सुस्वागतम आणि नमस्कार. मी डॉक्टर वैभवी महेश वागचौरे हॅलो डॉक्टरच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, तुम्हाला माहित आहे का की आपल्या शरीरातला सर्वात लांबवर पसरलेला आणि मोठा अवयव कुठला आहे ते? अर्थातच तो अवयव म्हणजे आपली त्वचा, आपली स्किन. आपल्या शरीराच्या वजनाच्या जवळजवळ 15% भार हा फक्त आपल्या त्वचेने पेलवलेला आहे. आणि असं म्हटलं जातं की स्किन इज रिअली अन ग्रेट इंडिकेटर अबाउट व्हॉट इज गोइंग ऑन इनसाइड युअर बॉडी. अर्थातच आपल्या शरीरामध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत याचा सगळ्यात उत्तम दाखला देणारा जो अवयव आहे तो म्हणजे आपली त्वचा होय. आणि याच त्वचेच्या एका विशेष विकाराविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच त्वचा विकार असल्यामुळे त्याचं प्रेझेंटेशन, त्याचं अपीअरन्स आपल्या त्वचेवरती दिसतं खरं, परंतु कुठेतरी या व्याधीची मुळं ही शरीराच्या चयापचयामध्ये आपल्या पूर्ण जीवनशैलीमध्ये रुतलेली आहेत. आणि अशा आजाराचं नाव आहे सोरियासिस. आणि याच आजारासाठी आजचा विशेष कार्यक्रम आपण सादर करणार आहोत. आजचा विषय आहे सोरियासिसचे प्रकार आणि होमिओपॅथिक उपचार. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण आजच्या विषयाचं स्पष्टीकरण करणार आहोत. आणि अर्थातच यासाठी मार्गदर्शक आहेत डॉक्टर R.S. सोनावणे सर. नमस्कार सर, हॅलो डॉक्टरमध्ये आपलं मनापासून स्वागत करूयात. प्रेक्षक हो, डॉक्टर R.S. सोनावणे हे प्रसिद्ध असे होमिओपॅथिक कन्सल्टंट आहेत. सरांची विशेष ओळख अशी आहे की हे सोरियाट्रिट सोरियासिस रिसर्च अँड होमिओपॅथिक क्लिनिक प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि पुणे याचे संचालक आहेत. डॉक्टर R.S. सोनावणे हे होमिओपॅथीमध्ये उच्च शिक्षित असून गेल्या 30 वर्षांपासून फक्त आणि फक्त सोरियासिस या त्वचा विकारावरती सरांचं संशोधन आणि उपचार करत आहेत. त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 19,500हून अधिक रुग्णांवरती, सोरियासिसच्या रुग्णांवरती यशस्वी असे उपचार केलेले आहेत. तसेच डॉक्टर सोनावणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेमधून उच्च शिक्षण घेतलेलं आहे. डॉक्टर सोनावणे यांनी होमिओपॅथीत असून MD असून फेलोशिप इन ॲडव्हान्स होमिओपॅथी हे आहेत. खरंच उत्तम आहे. याहूनही महत्त्वाचं असं आहे की जुलै 2014 मध्ये पॅरिस येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेमध्ये सरांनी केलेलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं. डॉक्टर सोनावणे हे सोरियासिस या त्वचा विकाराविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी अनेक वृत्तपत्रांमधून लिहित असतात. तसेच बऱ्याचशा वाहिन्यांवरती सरांचे कार्यक्रम सुद्धा होत असतात. सरांची मुंबई, पुणे, मुंबईमध्ये वाशी आणि दादर या ठिकाणी क्लिनिक्स असून नागपूर इथे सुद्धा ही सेवा उपलब्ध आहे. सोरियाट्रिट या संस्थेमध्ये गेल्या 30 वर्षांपासून फक्त आणि फक्त सोरियासिसचे उपचार आणि संशोधन करणं हे या संस्थेची खासियत आहे. प्रेक्षक, खरोखरच एक होमिओपॅथीतले उत्तम मार्गदर्शक आपल्याकडे आलेले आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्ही पाहूयात आपले फोन नंबर काय आहेत ते. 022 हा कोड नंबर आहे आणि फोन नंबर 24908050 तसंच 249880 आणि 50. आपले प्रश्न हे आजच्या विषयाला अनुसरून असावेत. तसेच आपल्या टीव्ही संचाचा आवाज मात्र बंद ठेवा जेणेकरून आपले प्रश्न थेट आमच्या सोबत येतील. तर चला प्रेक्षक हो, आजच्या सुंदर त्वचे विकाराविषयीचे जो विषय आहे आपण त्याच्याकडे वळूयात. सर, त्वचा विकार म्हटलं म्हणजे प्रेझेंटेशन हे त्वचेवरती होतच, परंतु त्यामुळे जो स्वाभिमान, आत्मविश्वास आपण गमावतो तो तर पलीकडचाच आहे. तुमच्याकडनं सुरुवातीलाच जाणून घ्यायला आवडेल की सोरियासिस म्हणजे नेमकं काय असतं? सोरियासिस हा साधारणपणे कॉमनली आढळणारा त्वचा विकार आहे. इतर त्वचा विकार जसे इन्फेक्शनमुळे किंवा कुठल्या व्हायरसमुळे होतात तसा हा त्वचा विकार कुठल्याही इन्फेक्शनमुळे होत नाही. तर शरीरातली जी प्रतिकारशक्ती आहे तिच्यामध्ये काही बिघाड निर्माण होतात. त्यामुळे आपली त्वचा जी आहे ती जास्त प्रमाणात निर्माण होते. प्रमाणापेक्षा जास्त निर्माण होणारी त्वचा हे सोरियासिसचं प्रमुख कारण आहे. साधारणतः डोक्यात कोंडा होणारा हे सामान्य लक्षणांनी सुरुवात होते. तसाच डोक्यात होणारा कोंडा आपल्या शरीरावर लाल चट्टे येतात, त्या चट्ट्यांमध्ये ते जाड होतात, खाज येते आणि चंद्री रंगाचे खवले पडायला लागतात. त्याला आपण सोरियासिस असं म्हणतो. तर आपण स्लाइड बघूया की ज्या वेळेला
जे डोक्यामध्ये कोंडा असतो हा कोंडा सोरायसिस आहे, सामान्य कोंडा नाही. त्या स्लाइड बघून आपल्या लक्षात येईल की सोरायसिस सुरुवातीला कसा असतो. साधारणतः डोक्यामध्ये आपण केस बाजूला केल्यावर हा कोंडा दिसतो. हा कोंडा फक्त विशिष्ट ठिकाणी आहे. आपण प्रकार पण बघणार आहोत. तर सुरुवातीला या स्टेजला ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं की हा सोरायसिस आहे, तर ही प्राथमिक स्टेज आहे. या स्टेजला आपण जर दुरुस्त केला तर तो शरीरावर पसरण्याच्या आत दुरुस्त होतो. साधारणतः आपण बघतो की केस कमी केल्यावर लक्षात येतं की हा जो कोंडा आहे हा असा जिओग्राफिक आहे, म्हणजे पूर्ण याच्यात नाही आहे, तर काही ठिकाणी पॉकेट्स आहेत आणि ह्या पॉकेट्समध्ये हा झालेला आहे. तर हा सामान्य कोंडा नाही आहे, हा सोरायसिस आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळेला आपण बघतो की ह्या पुरुषांमध्ये आहे, पण स्त्रियांमध्ये पण हा होतो आणि स्त्रियांमध्ये जरा डायग्नोसिसला कठीण असतो. स्त्रियांमध्ये कानामागची त्वचा किंवा ज्या केस बाजूला केले तर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. तर हा सोरायसिसचा प्रकारामधले पहिला आणि प्राथमिक प्रकार आहे, ज्याला आपण स्काल्प सोरायसिस म्हणतो. बऱ्याच वेळेला याच प्रकारामध्ये ज्या वेळेला सुरुवात होते तर साधारणतः शॅम्पू, कंडिशनर्स, काही मलमल लावण्यात येतात आणि हा जातो सुद्धा तात्पुरता. पण इतर कोंडा जसा एकदा दुरुस्त झाल्यावर परत येत नाही, पण हा वारंवार येतो आणि वारंवार येतो आणि पुन्हा पुन्हा होतो. पण ज्या वेळेला तो त्याची त्वचा, त्याची जागा, डोक्याची जागा सोडून कानामागे किंवा हाताच्या कोपरांवर यायला लागतो, त्यावेळेला हा कोंडा नाही तर हा सोरायसिस लक्षात येतो. आणि मग सोरायसिस बद्दल थोडीशी भीती निर्माण होते, याला उपचार आहेत नाही आहेत हे गैरसमज निर्माण होतात. पण ही जी प्राथमिक अवस्था ही जर आपण आता बघितली, ज्या वेळेला डोक्यात कोंडा आहे, तर मी उलट साधारणतः नेहमी सगळ्या पेशंट्सला किंवा डॉक्टर्सना सांगतो की ज्या वेळेला डोक्यात कोंडा होईल तर पहिल्यांदा हा सोरायसिस नाही हे बघा, अन्यथा त्याची ट्रीटमेंट तात्पुरता करायची, मग तो वाढल्यावर सोरायसिस सांगायचं. यापेक्षा पहिल्यांदा सोरायसिस नाही याची खात्री करून घ्यायची. पण जो सोरायसिस असेल तर त्याची आपण योग्य प्रकारे ट्रीटमेंट करू शकतो. अर्थातच. सर, तुम्ही जसं म्हटलात तसं सोरियासिसची जी सुरुवात आहे ती डोक्यातल्या त्वचेपासून होते, परंतु त्यानंतर कालांतराने हळूहळू लक्षणं निर्माण होईपर्यंत किती कालावधी जाऊ शकतो आणि काय लक्षणं? सोरायसिस ज्या वेळेला सुरुवात असते तर बऱ्याच वेळेला हा कधी कधी वर्षानुवर्षे सुद्धा डोक्यात कोंडा म्हणून राहू शकतो. म्हणून याच्याकडे दुर्लक्ष होतं. तात्पुरता उपाय करायचा, सोडून द्यायचा किंवा बरं वाटलं म्हणून आपण परत जात नाही डॉक्टरांकडे आणि कधी कधी तो भयंकर रूप पण घेऊ शकतो. सोरायसिस हा एक अनिश्चित प्रकार आहे. वर्षानुवर्ष तो थोडासाही असेल, काही त्रास देणार नाही आणि अचानक काही महिन्यामध्ये तो उग्र स्वरूप धारण करू शकतो. त्यामुळे त्याच्यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. ज्या वेळेला तुम्हाला कळेल हा सोरायसिस आहे त्याच वेळेला हा उग्र होण्याच्या आतच त्याची योग्य ट्रीटमेंट केली तर ते आटोक्यात आणलं तर ते अधिक चांगलं आहे. त्याला म्हणून बऱ्याच लोकांना सवय झाल्यासारखं असतं की दर हिवाळ्यामध्ये मला डोक्यात कोंडा होतो आणि तो चालला जातो म्हणून ते दुर्लक्ष करतात. तर असं करू नये. म्हणून आपण ह्या कार्यक्रमात त्यांना विविध प्रकार पण सांगतो की हा जो प्रकार आहे बऱ्याच वेळेला सोरायसिसचा कॉमन प्रकार जो आपण प्लाक सोरायसिस म्हणतो तो जवळजवळ 80% लोकांमध्ये असतो. पण त्याचे इतरही प्रकार असे जे सामान्य सोरायसिस सारखे दिसत नाही, पण ते याच्यापेक्षा कधीतरी भयानक असू शकतो जरी क्वचित असले तरी. तर आपण आजच्या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे प्रकार बघून ते कसे दिसतात, त्याच्यावरून त्याचं निदान कसं होतं हे करून आपण लोकजागृती करूया. अर्थातच. प्रेक्षकांनो लक्षात घ्या, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सोरायसिसचे वेगवेगळे प्रकार ते कसे दिसतात, म्हणजे सरांनी अर्थातच आपल्या सगळ्यांसाठी काही विशेष चित्र आणलेली आहेत की ज्यातनं हे प्रकार आपल्याला प्रामुख्याने कळतील. परंतु सर, तुम्ही जसं म्हणता आहात की सुरुवात डोक्यापासून होते, पुढे पुढे हे या व्याधीचं काही वर्षांनंतर किंवा लगेच सुद्धा रूपांतरण पुढे होऊ शकतं आणि जेवढं लवकर निदान होईल तेवढी लवकर चिकित्सा करता येईल. पण निदान कसं करायचं? निदान साधारणतः आपण स्काल्पचे आपण बघूया. स्काल्प सोरायसिस हा सुरुवातीचा प्रकार आहे. जो कोंडा साधारणतः जे कोंडा असतो तो संपूर्ण त्वचेवर असतो, ह्याच्यावर तो पिवळ्या रंगाचा असतो. स्काल्प सोरायसिस हा पांढऱ्या रंगाचे खवले असतात, हे जाड असतात, पातळ नसतात आणि हे पॉकेट्समध्ये असतात. म्हणजे पूर्ण याच्यात नसेल तर काही ठिकाणी अशी उंचवटी असतील आणि त्या ठिकाणी तो सोरायसिस असेल. केस लहान केल्यावर लक्षात येतं की हा सोरायसिस आहे. हे पांढऱ्या रंगाचा आहे, पिवळ्या रंगाचा नाही. त्याच्यानंतर साधारणतः ही जाडसर असते. स्त्रियांमध्ये आपण हा फोटो बघतोय की कानामागची त्वचा बाजूला केला आपल्याला दिसते की खूप जाड आहे आणि ती दुरुस्त पण झालेली या स्टेजला. त्याच्यानंतर हा जो दुसरा जो प्रकार आहे ज्यावेळेला वाढायला लागतो त्यावेळेला साधा कॉमनेस त्याचा प्रकार असतो की साधा हाताचे कोपर, पायाचे गुडघे याच्यावर ज्या वेळेला येतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की हा कोंडा नाही, हा सोरायसिस आहे. बऱ्याच वेळा तज्ञच सांगू शकता की हा डोक्यात कोंडा आहे असं, पण तज्ञांनी जर व्यवस्थित सांगितलं किंवा तुम्ही तज्ञाकडे गेलात निदानाकरता तर लक्षात येईल. पण ज्या वेळेला तो त्वचेवर पसरायला लागतो त्यावेळेला त्याचा सिरियसनेस कळतो. कारण डोक्यामध्ये बऱ्याच वेळेला तो आपण डोके स्वच्छ करून ते झाकू शकतो, पण ज्या वेळेला चेहऱ्यावर किंवा अशा भागावर दर्शनी भागाला येतो त्यावेळेला मात्र तो सिरियसनेस असतो. अर्थात जेव्हा तो दर्शनी भागावरती येतो, दिसतो, तेव्हा आपणही घाबरतो आणि मग त्यातनं पुढे अजूनच गुंतागुंत होत जाते. सर, या प्रकारांविषयी विशेष माहिती घेऊयात, परंतु आपल्याला एक फोन आहे सनत कुमार यांचा नाशिक येथून. पाहूयात ते काय बोलतायत. नमस्कार. नमस्कार, मी दीक्षित बोलतोय.
हा बोला. तर माझ्या चप्पलच्या पायावर बोट आणि बोटाच्या खाली हम्म. असं चिखलात पाय गेल्यासारखं वाटतं. बर. किती जरी स्वच्छ याच्यात असलो आणि त्याच्यावर बरेच उपचार पण केले, MD डॉक्टरांना पण दाखवलं, हम्म. पण त्याच्यावर काही उपयोग दिसत नाही. कधीपासून आहे त्रास? हा साधारण 3-4 वर्षापासून आहे. आणि मला तर जरा सोरायसिसची शंका येते. बर. पण असं वरतून प्लेन आहे, असं खालून तर पाहायला असं आहे. हो आणि पण चिखलात जसं आपण फिरतो हो आणि चिखल लागतो पायाला आणि कसं घर होतं, कसं सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपताना तर एकदम सर्व वाट आल्यासारखं बर बर. पाय ठीक, आकसून ठीक, जातो. ठीक. बरं दीक्षित सर, करतो आम्ही मार्गदर्शन पायाच्या यांनी जे सांगितलं की बऱ्याच वर्षापासून आहे, साधारणतः इन्फेक्शन्स वगैरे जी असतात त्वचेची ती इतके वर्ष राहत नाही. फंगल इन्फेक्शन्स वगैरे ते उपचाराने जातात, पण वारंवार येतो. एक सोरायसिस मध्ये एक प्रकार असा आहे की प्लांटर सोरायसिस, साधारणतः तळहात आणि तळपाय इथली त्वचा जाड होणे, आणि त्यांनी सांगितलं की ते जरा दिसायला बरोबर दिसत नाही, किंवा ती मृत त्वचा त्या पांढरी चंद्री रंगाची, किंवा त्याच्यात बऱ्याच वेळेला क्रॅक्स पण जातात, आणि हा प्लांटर सोरायसिस असण्याची शक्यता आहे. पण तरी त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन त्याचं निदान करावं. महत्त्वाची काळजी ही घ्यायची की ज्यावेळेला ते बाहेर जातात तर त्यांनी त्यातून इन्फेक्शन होऊन अजून एक प्रकार असतो प्लांटोपस्ट्युलो सोरायसिस, हा वाढू शकतो. त्यामुळे त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा पाय स्वच्छ ठेवायला पाहिजेत, मातीमध्ये इतर ठिकाणी जाऊ नये, त्यांनी शूज वापरायला पाहिजेत, आणि रोज त्या ठिकाणी जी कोरडी त्वचा आहे त्याला रोज त्यांनी मॉइश्चरायझर कुठलं तरी पेट्रोलियम जेली असेल किंवा कुठलं तरी ऑइल, हे पाय स्वच्छ धुवून लावायचं आहे, आणि त्याला प्लॅस्टिक रॅप्स करायचे, म्हणजे ते आटोक्यात येईल, आणि योग्य होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, ते दुरुस्त होते. अच्छा सर, हे तुम्ही उत्तम सांगितलं, पण यातच मला विचारायचं आहे की जेव्हा पायाचा सोरियासिस असतो, विशेषतः बोटांच्या मध्ये वगैरे, आता बरेच जण ऑफिसमध्ये जातात, सॉक्स घालतात, तर ते कितपत योग्य राहतं या कंडिशन? साधारणतः ज्यावेळेला आपण ऑफिसमध्ये जातो, अलीकडे ऑफिस एअर कंडिशन्स असतात ते असतात, पण नेहमी आपल्या त्वचेला व्हेंटिलेशन हवं असतं. बरोबर. आणि केव्हाही तुम्ही सॉक्स हे कॉटनचे वापरायचे असतात, ॲलर्जी वगैरे होणार नाही, आणि व्हेंटिलेशन पाहिजे. म्हणजे मी साधारणतः म्हणेल की जी आपली चांबड्याचे शूज असतात किंवा लेदर शूज असतात त्याच्यापेक्षा स्पोर्ट्स शूज ज्याच्यामध्ये व्हेंटिलेशन असतात ते, आणि सारखा पाय आपला जर समजा का शूजमध्ये टाईट शूजमध्ये असेल त्याला सर्क्युलेशन होणार नाही, त्याच्यात इन्फेक्शन्स होतील. तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे. तासन तास तुम्ही शूजमध्ये पाय ठेवणं हे चुकीचं आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला ज्या ज्या वेळेला वेळ मिळेल त्या त्या वेळेला मी सांगतो की ज्यावेळेला आपण उभे राहतो बऱ्याच वेळेला, तर आपल्या पायांना पूर्ण रक्तपुरवठा होत नाही. तर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या त्या वेळेला तुम्ही साधारण 2-3 तासांनी पाय इलेव्हेट करावे, म्हणजे त्याला सर्क्युलेशन मिळेल, अशुद्ध रक्त वरती येईल आणि शुद्ध रक्त त्याला मिळेल. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर आता समजा पावसाळा आहे, समजा पायात घाम येतो, त्याच्यातून इन्फेक्शन्स होतात, म्हणून ते पाय कोरडे ठेवायचे असतात, कुठलं तरी अँटीफंगल डस्टिंग पावडर त्याच्यात टाकायला पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर इन्फेक्शन होणार नाहीत. सोरायसिस बाबतीत सांगेल की सोरायसिस जे ट्रिगर फॅक्टर्स असतात, बऱ्याच वेळेला वारंवार होणारे इन्फेक्शन हे सोरायसिसचे ट्रिगर फॅक्टर होऊ शकतात. बरोबर. त्यामुळे तुम्ही इन्फेक्शन टाळा, म्हणजे सोरायसिस पण टाळता. अर्थातच. प्रेक्षक लक्षात घ्या, खूप लहान लहान हे मुद्दे आहेत की आपण नकळतपणे आपल्याकडनं टाळले जातात, परंतु अशी स्वतःची काळजी घेतलीत तर लहान लहान त्वचेच्या विकारांपासून पुढे जाणारा जो सोरियासिस आहे त्याला निश्चितच आपण बाधा घालू शकतो. सर, आता मुख्य विषयावरती सोरायसिसचे कोणते वेगवेगळे प्रकार असतात ते आम्हाला. सोरायसिस आपण सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रकार आहे प्लाक सोरायसिस, तो आपण बघूया. तर हे प्लाक सोरायसिस आपण स्लाइड्स बघूया. तर प्लाक सोरायसिस हा जवळजवळ 80% रुग्णांमध्ये आढळून येतो. याच्यामध्ये पूर्ण शरीरावर, याला कधी कधी सोरायसिस व्हल्गॅरिस असंही म्हणतात, म्हणजे पूर्ण शरीरावर हा आढळतो. याच्यात मोठे मोठे चट्टे येतात, आणि हे जे मोठे चट्टे त्याच्यात प्रचंड खाज असते, आणि हा एक मे सोरायसिस असा की हा वर्षानुवर्ष राहतो. हा लहान मुलांपासून मोठ्या माणसांना वृद्धांना पण होऊ शकतो. हे सगळ्या केसेस आपण बघतोय, आणि कधी कधी हा एवढा भयंकर रूप करतो की ही बघा त्वचा जाड झालेली आहे, खूप थिक आहे, त्याच्यातून बऱ्यापैकी त्वचा गळते, खाज प्रचंड प्रमाणात असते, आणि हा बघा हा पेशंट होमिओपॅथीने पूर्ण दुरुस्त पण झालेला आहे. खरोखरच. हा दिसायला, जसं त्या एका रुग्णाने सांगितलं की दिसायला माझी त्वचा घाण वाटते वगैरे ती, तर ही अशी जी वाटते ही न धुतलेली किंवा ड्राय किंवा हार्ड प्राण्यांच्या त्वचेसाठी बऱ्याच वेळेला वाटणारी अशी त्वचा आहे. ही सोरायसिसची जाड झालेली त्वचा आहे. अर्थातच ती स्लाइड पाहून माझ्या सगळ्याच प्रेक्षकांचा आत्मविश्वास वाढेल की इथून आपण होमिओपॅथीने रिकव्हरी करू शकतो. अजून एक फोन आहे सर आपल्याला, मनोहर यांचा, मुंबई येथून. नमस्कार. हॅलो. हा बोला. हॅलो, मी कुर्ल्यावरून मनोहर पारकर बोलतोय.
नमस्कार डॉक्टर. हां बोला. डॉक्टर मला ना 20 वर्षापूर्वी ना डोक्यामध्ये कोंडा झाला होता हं, आणि त्याच्यानंतर मी कोंड्यावरती त्याच्यामुळे केस पण गळले आणि त्याच्यानंतर मी काही डॉक्टरकडे गेलो, त्याने स्काल्प सांगितलं हं, आणि त्याच्यानंतर माझ्या कानामागे पण मग असं ते स्काल्प यायला लागलं हं. आणि मी ॲलोपॅथी उपचार केले त्याच्यावरती. हो. तर त्याच्याने थोडासा फरक पडला. त्याच्यानंतर काही कालांतराने उपचार केले पण काही फरक पडत नाही. ॲलोपॅथीचे 3-4 वेळा उपचार केले पण काही फरक पडला नाही. बरं. नंतर मग आता माझ्या छातीवर पण माझ्या आता खाज यायला लागलेली आहे. हं. तर त्याचा उपचार आपल्याकडे होमिओपॅथीमध्ये होऊ शकतो. हो हो ठीक. मनोहरजी यांच्या प्रश्नाला आपण उत्तर देणारच आहोत. त्याचसोबत एक विशेष टिप सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी आणलेली आहे. परंतु आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटू या विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टर मध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, सुंदर पावसाळा सुरू आहे. पावसात भिजायला तर सगळ्यांनाच आवडतं, परंतु याच ऋतूमध्ये सर्दी, खोकला, ताप अशा विविध आजारांना आपण आमंत्रण देतो. चहाचा एक वेगळा प्रकार तुमच्यासाठी आज खास सांगते. गवती चहा, पुदिना, आलं, सुंठ पावडर आणि गूळ यांचा बनवलेला चहा तुम्ही करा आणि त्यामध्ये तुळशीची काही ताजी पानं टाका. बघा, आपण सर्दी पडस्यापासून दूर तर राहताच, परंतु या सीझनमध्ये आपली पचनशक्ती सुद्धा सुंदर राहण्यासाठी आपल्याला मदत होईल. आहे की नाही सुंदर टिप? नक्कीच उद्यापासून वापरूया. पुन्हा आपल्या विषयाकडे वळूया. सोरासिस. सर, प्रश्न होता आपल्याला मनोहर यांचा की डोक्याच्या त्वचेपासून सुरू होऊन खालपर्यंत गेलाय, काय मार्गदर्शन करू? आता साधारणतः क्लासिकली जसं सोरायसिसची डोक्यात सुरुवात होते तशी त्यांच्याकडे झाली कानाच्या मागे आणि आता त्यांच्या छातीवर पण येतोय. तर साधारणतः हा सोरायसिस त्यांना 20 वर्षापासून आहे. त्यांनी त्याच्यावर उपचार घेतलेले आहेत. पण आपण सुरुवातीला जर सांगितलं की सोरायसिसचं मूळ कारण हे प्रतिकार शक्तीमध्ये निर्माण झालेला दोष. हा त्वचा विकार जरी असला तरी याचं मूळ कारण त्वचा नाहीये. तर यांनी आजपर्यंतचे उपचार घेतले ते बाह्य उपचार घेतले आहेत. हे स्थानिक पातळीवर त्याचं सोरायसिस तात्पुरता दुरुस्त झालेला आहे. पण होमिओपॅथी उपचारामध्ये जे मूळ कारण आहे प्रतिकार शक्ती, त्याचं जे संतुलन बिघडलंय ते पुनर्प्रस्थापित करण्यात येतं आणि त्यामुळे तो आजार पूर्णपणे आणि मुळासकट दुरुस्त होतो. तर त्यांनी जो होमिओपॅथिक उपचार घेतले तर त्यांचा जो आजार ज्या ज्या ठिकाणी आहे तो आणि पुन्हा तो होणार नाही याची सुद्धा शक्यता आहे. तर त्यांनी होमिओपॅथिक उपचार घ्यावेत आणि त्यासोबत त्यांची त्वचेची काळजी घ्यावी, जी आपण नेहमी सांगतो मॉइश्चरायझर लावणे, आहार वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात. त्यांनी त्यांचं लाईफस्टाईल पण सुधारायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर त्यांनी केल्या तर त्यांचा आजार निश्चितच होमिओपॅथीने दुरुस्त होईल. अर्थातच. म्हणजे होमिओपॅथीच्या तत्वांनुसार नुसतं बाह्य उपचार न करता संपूर्ण व्याधी घालवण्यासाठी जीवनशैली, मुळापासूनचे जे काही आजार आहेत किंवा जे काही कारणं आहेत तशी चिकित्सा होणं आवश्यक आहे. आता पुढचा प्रकार एक सर विशेष आहे. गटेड सोरियासिस म्हणजे काय असतं? साधारणतः हा गटेड, आपण स्लाइड बघूया. गटेड सोरायसिस हा सामान्य सोरायसिस सारखा दिसत नाही. याची सुरुवातही सामान्य सोरायसिस सारखी नसते. साधारणतः याच्यात आपण बघतोय की लहान लहान बिंदू, दवबिंदूंसारखे किंवा पिंकिश कलरचे उंचवटे येतात की ज्याच्यामध्ये खूप खाजही नसते आणि फक्त उंचवटे असतात. साधारणतः हा जो सोरायसिस आहे गटेड, हा तरुण मुलं आणि तरुण माणसं आणि लहान मुलांमध्ये आढळून येतो. याची सुरुवात कुठल्या तरी इन्फेक्शन, घशाच्या इन्फेक्शन नंतर किंवा स्ट्रेप्टोकॉकल इन्फेक्शन नंतर सुरू होते. सुरुवातीला हा जो आजार आहे हा तात्पुरता आपोआप जातो पण पुन्हा परत येतो आणि पुन्हा परत आल्यानंतर याची जी व्याप्ती आहे ही साधारणतः शरीराच्या पाठ, हाताचे आतले भाग, पाय इथे असते. कधी कधी हा डोक्यातही आढळून येतो. तर हा जो गटेड सोरायसिस तरुण लोकांमध्ये आढळणार आहे त्याची सुरुवात कुठल्या तरी इन्फेक्शन नंतर होते आणि या सोरायसिसमध्ये सोरियाटिक आर्थरायटिस म्हणजे सांध्यावर होण्याचे जे परिणाम आहेत याचे जास्त आहेत. म्हणून हा गटेड सामान्यासारखा दिसत नाही. कधी कधी इन्फेक्शन वाटतं. म्हणून आपण हे चित्र दाखवतोय तर हे होमिओपॅथीने सुद्धा हा गटेड सोरायसिस दुरुस्त करू शकतो. सर, मग अशा प्रकारांमध्ये काय विशेष आपण काळजी घेऊ शकतो उपचार? आता गटेड सोरायसिसची विशेष काळजी की लहान मुलांमध्ये आढळणार आहे. केव्हाही सोरायसिसमध्ये आम्ही असं म्हणतो की अर्लियर द एज मोर द कॉम्प्लिकेशन्स. कारण तरुण आणि लहान मुलांमध्ये ज्यावेळेला सोरायसिस सुरू होतो त्यावेळेला त्याची व्याप्ती जास्त होऊ शकते. साधारणतः सोरायसिस हा पूर्वी 40 ते 50 वयोगटात होणारा आजार होता. पण अलीकडे त्याचं जे वय आहे हे 15 ते 30 हे वयात म्हणजे तरुण लोकांमध्ये जास्त आढळून येतो आहे. आणि गटेड सोरायसिस जो आहे कुठल्या तरी इन्फेक्शनने ट्रिगर होतो. हे ट्रिगर फॅक्टर्स म्हणजे सोरायसिसची प्रवृत्ती त्यांच्या शरीरात आहे पण या इन्फेक्शनमुळे तो ट्रिगर झालेला आहे. आणि याच्यामध्ये थोडंसं काळजी घ्यायची की आज सुरुवातीला गेला आपल्याला वाटतं हा पुन्हा येणार नाही म्हणून आपण गाफील असतो.
म्हणून त्याचं योग्य निदान ज्या वेळेला आहे त्याच वेळेला करून त्याचा योग्य उपचार जर आपण सुरू केला तर तो वाढण्याच्या ऐवजी किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन वाढण्याच्या ऐवजी तो लवकर दुरुस्त होईल. अच्छा, अर्थातच त्यामुळे ते ट्रिगर फॅक्टर आहेत त्यांना जर कंट्रोल ठेवलं तर गटेड सोरियासिस कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. अजून एक फोन आहे आपल्याला सांगली येथून. नमस्कार. हॅलो हॅलो. हा बोला. नमस्कार. हा, मी बाळासाहेब कोळी सांगली बोलतो. आणि मी पूर्वी 10 वर्षापूर्वी आर्मी मध्ये होतो. बर. त्यावेळी काही कंप्लेन नव्हता. आता उजव्या कानाच्या वर 1-2 इंच 1 वर्षापासून खाजवतं मला आणि त्यातून पांढरं निघतंय. बर. आणि आंघोळ केलं तरी किती जरी साफ केलं शॅम्पू साबण वगैरे तरी पण त्यातून पांढरं असं कसपट पडल्यासारखं निघतंय. बर बर. आणि जेवढं खाजवत तेवढं जास्तच खाजवत आहे. बर. मग मी आपल्या आर्मीमध्ये इशेत म्हणून आमच्या डिस्ट्रिक्ट मध्ये असतंय. डिस्ट्रिक्ट मध्ये इशेत आहे तिथं दाखवलं तर त्यांनी मला क्लोट्रामाझोल क्रीम एक आहे ती म्हणून क्रीम दिली ती 15 ती लावायला आणि वीकली गोळी खाली दिली ती फ्लुकोनाझोल 150 mg ची. बर. सॅन्डल कंपनीची. त्याच्यापासून पण मला काय 2 वेळा घेतलं त्यांच्यावर जाऊन पण काही फरक पडलेला नाही. बर. ठीक आहे ठीक ठीक. ओके. याच्यासाठी जरा चांगला उपचार सांगावा. तुमची असेल तर चालेल मला. काय बर. ठीक आहे. ओके ओके ठीक आहे. हो बाळासाहेबजी, करतो आम्ही मार्गदर्शन. सर काय? साधारणतः बघा सोरायसिसचं निदान किती आवश्यक आहे, कारण त्यांना कुठलाही आजार आणि कानामागे आहे म्हणून त्यांना फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट देण्यात आलेली होती आणि त्याच्याने त्याला फरक पडला नाही. ही कॉमन स्टोरी आहे. त्याच्यानंतर परत जेव्हा डॉक्टरांकडे जाते तेव्हा डॉक्टरांना निश्चित वाटेल की याच्याने फरक नाही पडला आणि ते कदाचित बायोप्सी पण करतात बऱ्याच वेळेला आणि निदानासाठी. पण माझ्या मते त्यांनी सांगितलेल्या वर्णनावरून हा स्काल्प सोरायसिस आहे, कानामागे त्यांची सुरुवात झालेली आहे, अजून ते शरीरावर नाहीये. तर त्यांनी योग्य होमिओपॅथिक उपचार घेतला आणि काळजी घेतली हा स्काल्प सोरायसिस दुरुस्त होऊ शकेल. आणि सर म्हणूनच तज्ज्ञांकडनं निदान करणं आणि ते उपचार सुरू करणं आवश्यक आहे. आणि सरांचा 30 वर्षाचा अनुभव आहे प्रेक्षक लक्षात घ्या आणि म्हणूनच सोरायसिस या व्याधीबद्दलचं संपूर्ण शास्त्रोक्त मार्गदर्शनच आम्ही आजच्या कार्यक्रमामध्ये करत आहोत विशेषत्वाने. सर पुढचा एक प्रकार आहे एरिथ्रोडर्मल सोरियासिस. म्हणजे काय असतं आणि त्याची काळजी कशी आता आपण स्लाइड्स बघूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एरिथ्रोडर्मिक याचा अर्थ संपूर्ण त्वचेला एकाच वेळेला सूज येणे, त्याच्यामध्ये भरपूर प्रकारात त्वचा गळणे हा एक क्वचित आढळणारा पण एक भयंकर प्रकार आहे. याच्यामध्ये संपूर्ण त्वचा लाल होते, त्याच्यातून भरपूर प्रमाणात कोंडा पडतो आणि हा पेशंट कधी कधी याला ऍडमिट करायला लागू शकतो, कारण याच्यातून बऱ्याच प्रमाणामध्ये त्वचा प्रोटीन्स आणि पाणी कमी झाल्यामुळे ह्या रुग्णाला सिरियसनेस खूप असतो, म्हणजे त्याला दगावू शकतो. पण हा प्रकार सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त झालेला आहे. आता एरिथ्रोडर्मिक हा जो प्रकार आहे क्वचित आढळला. याचं कारण असं असतं एरिथ्रोडर्मिकचं की बऱ्याच वेळेला लोक सडनली उपचार बंद करतात, त्याच्यामुळे सुद्धा हा वाढू शकतो. इन्फेक्शनमुळे हा वाढू शकतो किंवा कधी कधी सोरायसिस उपचारामध्ये प्रगत वैद्यकशास्त्रात स्टेरॉइड्स वापरण्यात येतात. ही अतिस्टेरॉइड्स वापरल्यामुळे सुद्धा प्रतिकार शक्तीमध्ये जास्त दाबली गेल्यामुळे असे एरिथ्रोडर्मिक प्रकारचा सोरायसिस वाढू शकतो. तर हा क्वचित आढळणारा पण सिरियस प्रकार आहे. हा सडनली काही दिवसामध्ये संपूर्ण त्वचेला बऱ्याच वेळेला सूज येऊन असं होऊ शकतो. कधी कधी उन्हामध्ये जास्त गेल्यामुळे सुद्धा सोरायसिसचा जो पेशंट आहे, समजा प्लाक सोरायसिस जास्त वेळ तो उन्हामध्ये बसला, ऊन हे फायदेशीर आहे पण जास्त जर झालं तर त्याच्याने सुद्धा एरिथ्रोडर्मिक होण्याची शक्यता असते. तर हा जो प्रकार आहे हा ज्या ज्या वेळेला दिसेल त्या त्या वेळेला त्याची अतिशय विशिष्ट आणि जास्त काळजी घेऊन हा दुरुस्त होऊ शकतो. या रुग्णांनी ताबडतोब हॉस्पिटलला जायचं, त्या ठिकाणी पाणी आणि त्यांचे क्षार यांचं जर नियंत्रण व्यवस्थित केलं तर ते लवकर दुरुस्त होऊ शकतात. अर्थात जसं तुम्ही जसं म्हणालात तसं संपूर्ण सिस्टम मध्ये हा पसरतो, त्यामुळे पूर्ण सिस्टमची चिकित्सा यामध्ये करणं मला वाटतं खूप आवश्यक राहत असेल. सर अशा प्रकारांमध्ये जे असे विशेष प्रकार आहेत, जसं तुम्ही म्हटलं की हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन चिकित्सा करणं आवश्यक आहे, अजून काही विशेष काळजी आपण घेऊ शकतो का? या प्रकारामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्या वेळेला एरिथ्रोडर्मिक सोरायसिस असतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या शरीरामध्ये प्रोटीन्स म्हणजे प्रथिनं, कारण कसं शरीरातून भरपूर त्वचा जात असते, त्वचेसोबत प्रोटीन्स कमी होत असतात आणि क्षार कमी होत असतात, पाणी कमी होत असतं. तर ही जी कमतरता आहे ही भरून काढणे हे प्राथमिक आहे. त्याच्यानंतर औषधं काम करतील. तर नुसतं औषधं उपयोगी नाही, तर ही जी प्रथिनं यांची त्यांनी घरीच स्वतः जर अशी भरपूर पाणी किंवा क्षार किंवा जनरली नारळाचं पाणी वगैरे याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे क्षार असतात, प्रथिन असतात,
ही जर काळजी रुग्णाने घेतली तर त्याचा जो आजार आहे त्याला औषधाचा गुण लागेल, नुसतं औषध करून चालणार नाही. तर हे जे मेंटेनन्स आहे हे खूप महत्वाचं आहे. अर्थातच, म्हणजे पथ्य आणि अपथ्य आपण ज्या काही गोष्टी बोलतो त्या सुद्धा सुरुवातीपासून जर आपण व्यवस्थित ठेवल्या तर होमिओपॅथीच्या उपचाराने निश्चितच याला यशस्वी चिकित्सेचं फळ मिळू शकेल. सर, विविध प्रकारांवरती आपण चर्चा करतोय. अजून एक विशेष प्रकार आहे इन्व्हर्स सोरियासिस. काय असतं आता ते? आपण बघूया इन्व्हर्स याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी शरीरामध्ये फोल्ड्स आहेत, उदाहरणार्थ काखेमध्ये आपण स्लाइड्स बघूया, तर हा एक वेगळाच प्रकार आहे इतर प्रकारापेक्षा. तर काखेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्वचा लाल होते, चकाकी असते आणि या ठिकाणी त्वचा गळत नाही पण लालसरपणा खूप असतो. स्त्रियांमध्ये स्तनांच्या खाली, जांघेमध्ये किंवा पार्श्वभागावर बटक्सच्या फोल्ड्समध्ये त्या ठिकाणी सुद्धा हा सोरायसिस होतो. याला इन्व्हर्स असं म्हणतात. साधारणतः हा फोल्ड्समध्ये किंवा जे जाड लोक आहेत त्यांचे सुद्धा जाडीमुळे जे फोल्ड्स असतात स्किनचे, त्या स्किन फोल्ड्समध्ये होणारा आजार आहे. आणि ह्या फोल्ड्समध्ये होताना साधारणतः या आजारामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की हे घर्षण असतं. घर्षणामुळे तिथली त्वचा ही घासली जाते, त्यात क्रॅक्स होतात, त्याच्यात इन्फेक्शन्स होतात आणि त्या ठिकाणी डेड त्वचा असल्यामुळे त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन्स होतात किंवा वारंवार होणारी फंगल इन्फेक्शन सुद्धा इन्व्हर्स सोरायसिस ट्रिगर करतो किंवा इन्व्हर्स सोरायसिस पुन्हा पुन्हा होत असल्यामुळे त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात. जसं इतर सोरायसिसमध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो की त्या ठिकाणी त्वचा कोरडी असल्यामुळे तुम्ही त्याला मॉइश्चरायझर लावा, या ठिकाणी उलट आहे. या ठिकाणी ही जी त्वचा आहे ही ड्राय ठेवायला पाहिजे. या ठिकाणी कुठलं तरी म्हणजे त्या ठिकाणी हवेशीर ठेवायला पाहिजे. त्या ठिकाणी कुठलं तरी अँटीफंगल पावडर टाकून प्रिव्हेन्शन करायला पाहिजे. त्वचा कोरडी ठेवायला पाहिजे, हवेशीर ठेवायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तो जो त्वचा विकार आहे हा लवकर दुरुस्त व्हायला. आणि विशेषतः जाड जी लोक आहेत ज्यांचे खूप ओबेसिटी आहे त्या लोकांमध्ये स्किन फोल्ड्समध्ये म्हणजे शरीराच्या पोटाच्या वगैरे या ठिकाणी सुद्धा आजार होतो आणि ओबेसिटी त्यांनी कमी करायला पाहिजे. आणि अर्थातच फोल्ड्समध्ये होत असल्यामुळे लूज कपडे वापरणं, कॉटनचे कपडे वापरणं हे सुद्धा फायदेशीर. टाईट कपड्याने सुद्धा हा वाढणार आहे. स्त्रियांनी वगैरे टाईट कपडे वापरू नयेत किंवा हवेशीर कपडे वापराय, लूज कपडे वापराय किंवा सहसा कपडे सोरायसिस रुग्णांनी सुती कपडे वापराय की ज्याच्यामधून व्हेंटिलेशन होईल. सिंथेटिक कपडे वापरू नये. सिंथेटिक कपडे वापरण्याने सुद्धा हा आजार वाढू शकतो. अर्थातच सर, अजूनही विशेष काही प्रकार आहेत त्यावरती आपण चर्चा करणार आहोत, पण आपल्याला तत्पूर्वी एक फोन आहे ज्ञानेश्वर यांचा. नमस्कार ज्ञानेश्वरजी. हा नमस्कार मॅडम. माझा मुलगा आहे 16 वर्षाचा. हॅलो. बोला बोला. हा माझा मुलगा आहे 15-16 वर्षाचा. त्याला अशा बारीक पुड्या होता मॅडम अंगावरती. त्याच्यानंतर थोडे दिवस गोळ्या घेतल्यानंतर कमी होता. त्याला खाजबीज काही येत नाही, फक्त त्याला पुळ्या होता पूर्ण अंगावरती आणि खाजबीज काही येत नाही. त्याला काही त्रास गिरास होत नाही, पण पुळ्या आल्यानंतर लाल पुड्या येतात. त्या थोड्या दिवसानंतर गोळ्या दिल्या तर कमी होऊन जातात, अजून तशा होऊन जातात. त्याला मी बरं प्रशांत जाधवकडे नेलं, त्यांच्याकडून काही जुडलं नाही. ते डॉक्टर कोटकर आहे त्यांच्याकडनं होता थोडे दिवस बऱ्या आणि नंतर अजून तसं पूर्ण होऊन जातं. ठीक आहे, करतो आम्ही मार्गदर्शन. काय सांगूयात आता एक आपण स्लाइड बघूया. साधारणतः गटेट सोरायसिस जो असतो त्याचं वय 15-16 वर्ष आहे आणि त्याच्या याच्यात लाल रंगाचे पुळे येत आहेत, तात्पुरते त्या जात आहेत. तर अशा प्रकारचा गटेट सोरायसिस असण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी जर डॉक्टरांकडे दाखवलं तर नक्की तो कुठला त्वचा विकार आहे, तो गटेट सोरायसिस आहे का याचं निदान होईल आणि जो तो सोरायसिस असेल तर त्याचा उपचार होईल. कारण वारंवार होतो याचा अर्थ ते इन्फेक्शन नाहीये, तर तो एक कुठलं तरी क्रॉनिक स्किन डिसीज आहे आणि तो गटेट सोरायसिस असण्याची शक्यता आहे. आणि त्यांनी तो डॉक्टरांना दाखवला आणि योग्य काळजी घेतली आणि त्याचं वय पण 15-16 वर्ष आहे की ते गटेट सोरायसिस खूप कॉमन वय आहे, तरुणांमध्ये आढळणारा आजार आहे. तर त्यांनी ते डॉक्टरांना दाखवलं. आणि गटेट सोरियासिस मध्ये आपण जी विशेष काळजी सांगितली होती ती सुद्धा त्यांनी आतापासून सुरू करून तसंच योग्य निदान आणि मार्गदर्शन पुढचं त्यांना निश्चितच होमिओपॅथी करू शकते. प्रेक्षक हो, अजूनही बरेचसे प्रकार आपण सोरियासिसचे पाहणार आहोत आणि त्यावरचे विशेष होमिओपॅथिक उपचार सुद्धा. तू आता वेळ आहे एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटूया हॅलो डॉक्टर मध्ये. प्रेक्षक हो, विविध प्रकारांवरती सोरियासिसच्या प्रकारांवरती आपण आज सरांकडनं चर्चा करत आहोत. यातलाच एक पुढचा प्रकार आहे पस्च्युलर सोरियासिस. तर ते काय असतं सर? साधारणतः पस्च्युलर, जसं मी सुरुवातीला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाहीये, जंतू नाहीयेत, पण तरी सोरायसिसचा जो एक प्रकार आहे ज्याला आपण पस्च्युलर सोरायसिस म्हणतो की ज्याच्यामध्ये पस होतो, पण हा जो पस हा स्टराईल असतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे जंतू नसतात. आता आपण स्लाइड बघतोय पस्च्युलर सोरायसिसची. तर साधारणतः त्वचेवर एक
लाल रंगाचा चट्टा येतो, फोड येतात, त्याच्यात पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं पाणी असतं जे पस असतं, आणि असे जे आहेत ते एक तर संपूर्ण जनरलाइज पस्ट्युलर किंवा एखाद्या विशिष्ट भागावर तो असू शकतो. आणि हा जो सोरायसिस आहे याच्यामध्ये रुग्णाला भरपूर प्रमाणामध्ये पस वगैरे असल्यामुळे, जसं आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये म्हटलो तसं ज्यावेळेला जनरलाइज पस्ट्युलर सोरायसिस असतो त्यावेळेला पेशंटला थंडी वाजून ताप येणे, मळमळ असणे, त्याला उलट्या होणे असे लक्षणं येऊन त्याला सुद्धा हॉस्पिटलाइज करण्याची वेळ येऊ शकते. तसा हा जो पस्ट्युलर सोरायसिस आहे जनरलाइज असेल तर सिरियस आहे. अन्यथा बऱ्याच वेळेला ज्या लोकांना तह पायाचं सोरायसिस प्लांटर आहे किंवा एखाद्या ठिकाणी सोरायसिस आहे त्या ठिकाणी परत पस्ट्युलर सोरायसिस म्हणजे लोकल पस्ट्युलर सोरायसिस होऊ शकतो, ज्याला आम्ही पामो पस्ट्युलर किंवा प्लांटर पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. तर हा लोकल पण असतो, कधी जनरलाइज असतो. पण ज्या वेळेला तो जनरलाइज सोरायसिस होतो त्यावेळेला सडनली काही तासामध्ये 5-6 तासामध्ये मोठे मोठे चट्टे येतात, त्याच्यात पाणी असतं, पिवळ्या रंग असतं आणि संपूर्ण त्याच्यात पाणी निघून गेल्यानंतर बऱ्याच वेळा ते वाळतातही, ते व्यवस्थित हील पण होतात आणि परत येतात वारंवार. त्यामुळे याला सुरुवातीला बऱ्याच वेळा लोक इन्फेक्शन म्हणून अँटीबायोटिक्स वगैरे असं देण्याचा प्रयत्न करतात, पण तो वारंवार होतो. तर पस्ट्युलर सोरायसिस मध्ये कुठल्याही प्रकारचे त्या पसमध्ये इन्फेक्शन नाहीये, पण ते पाणी आहे आणि त्याच्यामध्ये पस जो आहे तो स्टाईल आहे, त्यामुळे त्याला अँटीबायोटिकचा उपयोग नाही. त्याला योग्य होमिओपॅथिक उपचार किंवा सिस्टेमिक त्याला जर ट्रीटमेंट दिली तर दुरुस्त होऊ शकतो. आणि जसं एरिथ्रोडर्मिक सोरायसिसमध्ये मी सांगितलं तसंच त्याच्यासाठी पाणी आणि प्रोटीन्सचं नियंत्रण करायला पाहिजे. आणि आपण एक ज्या स्लाइड्स बघतो, अजून एक स्लाइड बघूया जी सिव्हिअर आहे मुलाची, की हा जो मुलगा आहे हा होमिओपॅथिक औषधाने 3 आठवड्यामध्ये दुरुस्त झालेला आहे. तशी ही एक स्त्री आहे, आपण पस्ट्युलर सोरायसिस बघतो, हिच्या पाठीवर पस्ट्युलर सोरायसिस झालेला आहे आणि ही पण होमिओपॅथीने दुरुस्त झालेली. सर खरोखरच हे इमेजेस पाहून, हे खऱ्या पेशंटचे खरे इमेजेस पाहून सगळ्यांचाच आत्मविश्वास वाढत आहे आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून म्हणजे अन्यथा कुठलेही साईड इफेक्ट न होऊन देता आपण अशा व्याधीतनं रुग्णाला पूर्णपणे बाहेर काढू शकतो. खूप थँक्यू या सगळ्यासाठी सर. अजून एक आपल्याला फोन येत आहे अंजली यांचा. नमस्कार अंजली. हा हॅलो मॅडम, सरांना विचारायचं होतं, माझ्या हातावरती काळा चट्टा आहे, मग तो काही केल्याने जातच नाही, काय असेल नेमकं? कुठे हातावरती आहे, काय हातावरती? बर, अच्छा ठीक आहे. साधारणतः काळा चट्टा ते म्हणतायत की त्याला तो कुठला तरी डिस्कलरेशन स्किन डिसीज असेल, तर त्यांनी डॉक्टरना दाखवा, तो निश्चित सोरायसिस नसेल तर डॉक्टर त्यांना योग्य उपचार सांगतील, पण हा सोरायसिस नाहीये. पण तो एक्झॅक्टली पाहिल्याशिवाय आपण हे सांगू शकत नाही की खरंच हा सोरियासिसचा प्रकार आहे की अन्यथा दुसरा काही. सर पुढच्या एका प्रकाराकडे वळूयात. मध्ये आपण वर्णनही केलं, प्लांटर सोरियासिस. काय प्लांटर सोरायसिस याचा अर्थ असा की तळहात आणि तळपायाचा सोरायसिस. तर हा साधारणतः लोकल जसे आपण प्रकार बघितले तसा हा तळहाताला होणारा सोरायसिस. याच्यामध्ये तळहाताची त्वचा ही जाड होते, त्याच्यामध्ये क्रॅक्स येतात किंवा त्याच्यातून स्किन पडत असते. आपण हे बघतोय तळहाताचा हा सोरायसिस आहे प्लांटर. आता जसं मी म्हटलं हा पामो प्लांटर पस्ट्युलर सोरायसिस आहे, म्हणजे हा तळहाताचा सोरायसिस आहे आणि त्याच्यामध्ये पस्ट्युलर सोरायसिस झालेला आहे, म्हणून त्याला पामो प्लांटर पस्ट्युलर सोरायसिस म्हणतो. दोन प्रकार एकत्र आलेले आहेत. तर सोरायसिस मध्ये साधारणतः असं आढळून येतो की एखाद्या वेळेला एक प्रकाराने सुरुवात होते, तो दुरुस्त होतो आणि कालांतराने दुसरा प्रकार होतो. एकाच वेळेला एका पेशंटला एकापेक्षा जास्त प्रकारच्या सोरायसिसची प्रवृत्ती असते. एकाच वेळेला दोघं असू शकतात किंवा एका मागोमाग दुसरे होऊ शकतात. अर्थातच. पण मग सर अशा प्रकारांमध्ये आता अर्थातच हा इम्युनिटीशी रिलेटेड आजार आहे की एका मागोमाग एक असण्याची वृत्ती असते, असं तुम्ही शब्द वापरलात. पण मग काय विशेष काळजी घेऊ शकतो का असं जर वृत्ती असेल तर? साधारणतः ज्या वेळेला सोरायसिस सुरुवात होते तर हा साधारणतः अनुवंशिक आहे आणि तो एका प्रकारच्या सोरायसिसचं तुम्ही योग्य नियंत्रण केलं तर सहसा दुसरा प्रकार येणार नाही, आणि जर तो आला तर लवकर दुरुस्त होईल. पण बऱ्याच वेळेला जर त्याचा योग्य उपचार झाला नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं तर हे तिन्ही प्रकार जास्त बळावतात आणि रुग्णाला जास्त त्रास होतो किंवा तो सिरियस होऊ शकतो. म्हणून तुम्ही कुठल्याही प्रकारचा सोरायसिस असेल तर पहिल्यांदा त्याचे योग्य उपचार जर केला तर नंतर येणारा सोरायसिस त्याच्यापेक्षा सौम्य स्वरूपातील किंवा येणार नाही. तो होमिओपॅथीमध्ये ज्यावेळेला आपण उपचार करतात त्यावेळेला एकाच वेळेला त्याच्या प्रतिकारशक्तीचं जर नियंत्रण होतं, म्हणजे त्याच्या सगळ्या प्रकारच्या सोरायसिसचा एकाच वेळेला उपचार होतो.
अर्थातच. आणि म्हणूनच प्रेक्षक हो, पुन्हा एकदा मी विशेषत्वाने सांगू इच्छिते की तज्ज्ञांकडून हे निदान होणं का आवश्यक आहे. आणि आज सर प्रत्यक्ष आपल्याकडे आहेत, त्यामुळे वेगवेगळे प्रकार आपण बघतोय आणि होमिओपॅथीच्या माध्यमातून कशी यशस्वी चिकित्सा त्यामध्ये होते ते सुद्धा पाहतो. असाच आपल्याला अजून एक फोन आहे जालना येथून. नमस्कार. हॅलो सर. हा बोला. सर, माझ्या पत्नीला वय तिचं 27 आहे आणि तिला 7-8 वर्षापासून तर हातावर खाज येते. बर त्वचा हट आहे आणि ड्राय आहे. बर आणि आधी थोडं तर हातावर एका हातावर होतं, आता दुसऱ्या हातावर पण यायला लागलंय. एका डॉक्टर निळेकर डॉक्टर आहेत MD, त्यांनी सांगितलं पाल्मर सोरायसिस आहे म्हणून. बर ठीक आहे. ओके ठीक आहे. तर ते काय करावं लागेल तुमच्याकडे येण्यासाठी आणि ठीक ते आहे. खर्च ओके, वगैरे ओके, किती ठीक काय लागेल काय? हो. ठीक आहे सतीशजी, ठीक. करतो मार्गदर्शन. साधारणतः त्यांना प्लांटर सोरायसिस आहे, पामो प्लांटर सोरायसिस आहे. जर आपण बघितलं समजा आपण अजून एक स्लाइड बघूया पामो प्लांटर सोरायसिसची. तर ही अशा प्रकारे असतो सोरायसिस. स्लाइड बघतो आपण. तर समजा पामो प्लांटर सोरायसिस ज्या वेळेला असतो किंवा प्लांटर सोरायसिस ज्यावेळेला असतो तर हा तळहाताला असतो. त्यावेळेला काळजी महत्वाची स्त्रियांनी घ्यायला पाहिजे की स्त्रियांचे हात साधारणतः कायम पाण्यात असतात आणि ज्या वेळेला पाण्यात हात असतात त्यावेळेला हात मऊ वाटतात, पण ज्या वेळेला तुम्ही हात धुतात तर दरवेळेला शरीरातलं पाणी कमी होत असतं. म्हणून त्या स्त्रियांनी सगळ्यात पहिल्यांदा जे तीव्र केमिकल्स असतात, उदाहरणार्थ डिटर्जंट्स असतात कपडे धुवायची किंवा भांडी घासण्याची पावडर असतात, ही खूप इरिटंट असतात आणि हिच्याने हा वाढू शकतो. म्हणून यांच्यापासून लांब राहणे किंवा सौम्य प्रकारचे ते वापरणे. त्यानंतर ज्या ज्या वेळेला तुम्ही हात धुणार आहात त्याच्यानंतर हात धुतल्यानंतर लगेच कुठलं तरी मॉइश्चरायझर लावायचं. म्हणजे तुमच्या स्किनची जे आतलं मॉइश्चरायझर ते ब्लॉक होईल, बाहेर होणार नाही. ही काळजी घ्यायला पाहिजे. त्यानंतर ज्या वेळेला सोरायसिस तळहात आणि तळपायाचा असतो त्याची विशेष काळजी ही घ्यायला पाहिजे की रोज दिवसातून एकदा कोमट पाणी करायचं. त्या कोमट पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं एक चमचाभर मीठ टाकायचं आणि हातपाय जे आहेत दोन्ही त्याच्यात भिजवत ठेवायचे एक 15 ते 20 मिनिट. त्याच्यानंतर स्वच्छ करायचे. स्वच्छ केल्यावर त्याला मॉइश्चरायझर लावायचं आणि प्लॅस्टिक रॅप्स येतात, प्लॅस्टिकचा कागद एक अर्धा तास गुंडाळून ठेवायचं. त्याच्यामुळे त्याच्यातले क्रॅक्स लवकर भरून येतात. तर औषधासोबत ही काळजीची ही घ्यायला पाहिजे. आणि स्ट्रॉंग केमिकल्स, हात धुण्याचे केमिकल्स किंवा साबण हे सौम्य स्वरूपात वापरा. त्याच्यामुळे तुमचा आजार लवकर दुरुस्त होईल आणि आटोक्यात येईल. माझ्या सर्व महिला प्रेक्षकांनी इथे सरांनी खूप विशेष टिप दिलेल्या आहेत आपल्यासाठी आणि आम्ही आवर्जून याचा वापर करण्याचा प्रयत्न करू. आणि सतीशजी, आम्ही पत्ता दाखवतच आहोत सरांचा, त्यामुळे तुम्ही पर्सनली त्यांना संपर्क करू शकता. सर, पुढचे जे काही प्रकार आहेत विशेषतः नख, याच्यामध्ये होणारं सोरियासिस आणि कशी काळजी? साधारणतः जे बघितले ते तळहाताच्या. काही स्लाइड्स पायाचे बघूया की समजा पायाला जो होतो तळ हा पायाला, हे बघा हे तळ पायाला झालेले आहेत, तळहाताला झाले. हा एक लहान मुलगा आहे. या लहान मुलाला सुद्धा हा मोठा सोरायसिस आहे, प्लांटर सोरायसिस आहे. तर हे जे प्लांटर तळहाताचे आहेत, आता नखांचं असं म्हटलं तर नखांच्या सोरायसिस मध्ये नखांना पण सोरायसिस होतो, पण हा दिसायला वेगळा असतो. तर याच्यामध्ये आपण बघतोय की त्याच्यामध्ये खड्डे आहेत उथळ प्रकारचे, त्याला आपण नेल पिटिंग म्हणतो. ही नखांच्या सोरायसिसची सुरुवात आहे. तर याच वेळेला लक्षात यायला पाहिजे की हा सोरायसिस नखांचा आहे. ज्यावेळेला नखामध्ये सोरायसिस होतं, आपण पुढची स्लाइड बघतोय की नख जी असतात ती काळी ओबडधोबड होतात किंवा कधी कधी त्या नखांचा रंग बदलतो, तो पिवळा पण होतो. आणि पिवळा ज्या वेळेला होतो त्यावेळेला नख ही नष्ट होण्याची पण शक्यता असते या पेशंटमध्ये आपण बघतोय. तर ही कधी कधी खूप जाड असतात, काळी असतात किंवा पिवळी होतात, नख नष्ट पण होतात, नख जाड होतात. आणि हा जो नखांचा सोरायसिस आहे, या नखांच्या सोरायसिसची विशेष काळजी याच्यासाठी घ्यायला पाहिजे की नखांच्या सोरायसिसमध्ये नखांचे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. कारण नख ज्या वेळेला जाड आहेत, ओबडधोबड आहेत आणि त्यांच्यामध्ये मग डेड स्किन आहे आणि त्या डेड स्किनमध्ये ते फंगल इन्फेक्शन नखाची होतात. म्हणून ही नख स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर नखांची काळजी घ्यायला पाहिजे. नख नेहमी कापली पाहिजेत, नख मोठी नको ठेवायला, त्याची काळजी व्यवस्थित घेता येईल. आणि नखांच्या सोरायसिसमध्ये आपण बघितलं की नखांचा सोरायसिस सुद्धा होमिओपॅथीने दुरुस्त होतो. साधारणतः ज्यांना ज्यांना सोरायसिस आहे त्या 50% रुग्णांमध्ये नखांमध्ये पण सोरायसिस असतो. त्यामुळे ज्या वेळेला मी प्रत्येक पेशंट बघतो सोरायसिस तर त्याची नख आवश्यक बघतो. बऱ्याच वेळा जर नेल पिटिंग असेल त्याच्याकडे दुर्लक्ष असू शकतं आणि मग त्याचे योग्य उपचार होणार नाही. त्यामुळे नखांकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. कारण नखांचा सोरायसिस जर वाढायला लागला तर ते नख आपल्याला रोजच्या कामाला आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा नख कधी कधी पिवळ्या रंगाची होतात आणि ती नष्ट पण होऊ शकतात. आणि नखांच्या सोरायसिसमध्ये दुसरं महत्वाचं कारण असं की नखांनंतर जो पुढचा जो प्रकार आहे किंवा नखांच्या नंतरची जी स्टेज आहे ती आहे सोरायटिक आर्थरायटिस.
सर, आपण सोरियाट्रिक आर्थरायटिसवरती येणारच आहोत. तसंच एवढ्या ज्या काही स्लाईड पाहिल्या, खूप कॉमनली आजकाल अशी खराब झालेली नखं मिळतात, पण तुम्ही मार्गदर्शन केलं की खरोखरच ही सोरियासिसची सुरुवात असू शकते. प्रेक्षक हो, अजून काही विशेष चर्चा करणार आहोत. तसंच रविवारी कोणते डॉक्टर आपल्या भेटीला येणार आहोत ते सुद्धा पाहणार आहोत. परंतु या छोट्याशा विश्रांतीनंतर लगेचच भेटूया हॅलो डॉक्टरमध्ये. विश्रांतीनंतर हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा मनापासून स्वागत. प्रेक्षक हो, डॉक्टरांप्रमाणे इतरही डॉक्टरांना आपण आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करतो. तर पाहूयात आपला रविवारचा कार्यक्रम कुठला आहे ते. रविवार दिनांक 23 जुलै रात्री 8 वाजता. विषय आहे डोळे आणि आयुर्वेद भाग 2. सहभाग आहे वैद्य आबासाहेब गडदे यांचा. प्रेक्षक हो, पुन्हा आपल्या सुंदर विषयाकडे वळूयात. सर, सोरियाट्रिक आर्थरायटिसचं तुम्ही वर्णन करत होता, ते काय असतं? जसं सोरायसिस त्वचेवर होतो, नखांवर होतो, तसा तो कालांतराने सांध्यांवर होतो. तर संधिवात किंवा आर्थरायटिसचा जो एक प्रकार आहे, आपण सोरायटिक आर्थरायटिस म्हणतो, साधारणतः 30% सोरायसिस रुग्णांमध्ये सोरायटिक आर्थरायटिस होण्याची शक्यता आहे. तर आपण स्लाइड बघूया. सोरायटिक आर्थरायटिसमध्ये साधारणतः सुरुवात ज्या राहते ते हाताचे जे सांधे आहेत किंवा पायाचे सांधे लहान, तर फिंगर्स आणि टोज यांना तो सगळ्यात पहिल्यांदा अफेक्ट करतो आणि त्या ठिकाणी सूज यायला लागते आणि कधी कधी जास्त दुर्लक्ष केलं ती वेडीवाकडी होतात. आता ह्या पेशंटमध्ये आपण बघतोय की सोरायटिक आर्थरायटिसचे सांधे वेडीवाकडे झालेत, त्याचा सोरायसिस दुरुस्त झालाय पण सांधे तशीच आहेत. हे परमनंट डिसॅबिलिटी होणारा हा आजार आहे. तर सोरायटिक आर्थरायटिसची जी सुरुवातीला जर आपण लक्षणं बघितली तर सोरायटिक आर्थरायटिस ज्यावेळेला सुरुवातीला होतो तर सकाळी सकाळी पेशंटला त्याचे जे सांधे ते स्टिफ वाटतात किंवा जड वाटतात हालचाल करायला, ज्याला आपण स्टिफनेस म्हणतो. तर ही सोरायसिस आर्थरायटिसची सुरुवात आहे. अच्छा. याच वेळेला सोरायटिक आर्थरायटिसचं निदान करून त्याचा उपचार सुरू करायला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्या हातांना बोटांना वगैरे सूज यायला लागते. साधारण त्याची सूज आहे त्याची पूर्ण बोटाला यायला लागते आणि ते सांधे हालायला जड होतात आणि त्यावेळेला मात्र त्याने जास्तीत जास्त प्रयत्न करून सांधे हलवण्याचा व्यायाम करायचा प्रयत्न करायला पाहिजे. तसा जर त्याने केला तर ती सांधे अशी वेडीवाकडी होणार नाहीत आणि लगेच उपचार सुरू केला पाहिजे त्याची सूज कमी होण्यासाठी वगैरे. सोरायटिक आर्थरायटिस कधी कधी डिसेबलिंग होऊ शकतो त्याची सध्या दुर्लक्ष करण्यात आलं तर. आणि 30% रुग्ण म्हणजे ही खूप मोठी आहे. आणि हा सोरायटिक आर्थरायटिस साधारणतः अनेक वर्षानंतर, कधी कधी सोरायसिस सुरू झाल्यानंतर 10 वर्षांनी सुद्धा सोरायटिक आर्थरायटिस होतो. त्यामुळे सगळ्या सोरायसिसच्या रुग्णांना मी नेहमी सांगतो की तुम्ही तुमच्या सांध्यांची हालचाल करत राहा, काहीतरी व्यायाम करत राहा, म्हणजे पुन्हा कधी तुम्हाला सोरायटिक आर्थरायटिसची शक्यता ज्यावेळेला होईल त्यावेळेला तुमचे सांधे खराब होणार नाही. अर्थातच म्हणजे हा सोरायसिस खूप घातक असं रूप घेऊ शकतो पुढे जाऊन आणि म्हणूनच सूक्ष्म व्यायाम करणे आपल्या सांध्याचे आणि अर्थातच संपूर्ण शरीराचा काही ना काही व्यायामासाठी दिवसातले 20 मिनिटं तरी आपण आपल्यासाठी निश्चितच देऊ शकतो. आणि खरंच होमिओपॅथीने आपण पाहत आहोत की इतकी यशस्वी चिकित्सा खरोखरच साध्य आहे. सर, आता पावसाळा सुरू आहे, हळूहळू हिवाळ्याकडे आपण जाणार आहोत. तर या ऋतूमध्ये विशेषतः असे प्रकार का वाढतात आणि काय काळजी आपण घेऊ शकतो? सोरायसिस मध्ये आपण बघतो की जो हिवाळ्यात वाढणार, आता हिवाळा सुरू होईल तर त्याची जी काळजी आहे ती काय घ्यायला पाहिजे. साधारणतः सोरायसिसमध्ये त्वचा कोरडी होते आणि तशीही थंडीमध्ये त्वचा कोरडी होते. त्यामुळे सोरायसिस वाढतो आणि थंडीमध्ये ज्यांना सोरायसिस त्यांना जास्त त्रास होणार. त्यांनी साधारणतः थंडीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा थंडीपासून संरक्षण करायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की त्वचा जर कोरडी नको त्यासाठी मॉइश्चरायझर करावं. सोरायसिसमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे आम्ही म्हणतो मॉइश्चरायझर आणि मॉइश्चरायझर. ओके. ही जे 50% जो भाग आहे सोरायसिसच्या नियंत्रणाचा तो मॉइश्चरायझर आहे. म्हणजे तुमच्या त्वचेला रोज तुम्ही मॉइश्चराइज करायला पाहिजे आंघोळीनंतर 3 मिनिटाच्या आत. अच्छा. कारण ज्या वेळेला आपण आंघोळ करतो त्यावेळेला शरीराचे जे त्वचेचे रंध्र आहेत, होल्स आहेत, ते ओपन असतात आणि ज्यावेळेला तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर ते लॉक होतात. म्हणजे तुमच्या शरीरातलं आतलं मॉइश्चर बाहेर जात नाही, ते प्रोटेक्ट होतं आणि त्याचा उपयोग जास्त होतो. त्याच्यामुळे तुमचं सोरायसिस लवकर दुरुस्त होऊ शकतो, त्याला क्रॅक्स पडणार नाही. तर सोरायसिसच्या रुग्णांनी पहिली काळजी ही घ्यायला पाहिजे की त्यांनी मॉइश्चरायझर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट की मॉइश्चरायझर केल्याने आपली स्किन ही डेड स्किन आहे, त्यामुळे ती मॉइश्चराइज होणार आहे. पण तुम्हाला तुमची त्वचा आतून मॉइश्चराइज करायची, तुमच्या त्वचेचं आरोग्य वाढवायचं असेल तर पाणी पिणे. तुम्ही जेवढं जास्त पाणी पिणार तेवढी तुमची त्वचा जास्त मुलायम, तुकतुकीत आणि आरोग्यदायी होणार आहे. म्हणून सोरायसिस रुग्णाने भरपूर पाणी प्यायला पाहिजे. तर हिवाळ्यामध्ये सहसा तहान लागत नाही किंवा बऱ्याच वेळेला एअर कंडिशन्स लोक असतात, म्हणजे हिवाळ्यासारखं वातावरण. एअर कंडिशनमध्ये तुमची त्वचा जास्त कोरडी होते, म्हणून एअर कंडिशनमध्ये जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्ही पाण्याची सवय, पाणी पिणं हे ठेवायला पाहिजे.
आणि मॉइश्चराईज करायला पाहिजे. ह्या ज्या गोष्टी, ह्या प्राथमिक गोष्टी आहेत, ह्या सोरायसिस रुग्णांनी आणि सगळ्यांनीच याची काळजी घ्यावी. सगळ्यांनीच अर्थात. सर, मॉइश्चरायझिंग तुम्ही म्हणताय की प्राथमिक उपचारांमध्ये येतो, पण मला दोन्ही बाजूंनी विचारायचं आहे की मुंबईत राहणारी लोक पॉन्ड्स, वॅसलिन असे ब्रँड्स वापरतात, ते योग्य आहे का? आणि दुसरा, आपला प्रोग्राम ग्रामीण जनतेपर्यंत आपण जातोय, तर त्यांच्यासाठी साधारणतः मॉइश्चरायझर कुठलं वापरावं की ज्याच्यामध्ये सुगंधी द्रव्य नाहीत. अनमेडिकेटेड मॉइश्चरायझर जे पेट्रोलियम जेली आहे, तेल आहेत बरेचशी की ज्याच्यामध्ये कुठले औषधं नाहीत, जे अनमेडिकेटेड, ते सगळ्यात चांगली आहेत. कारण ज्या वेळेला तुम्ही कुठलं तरी सुगंधी द्रव्य वापरता ते केमिकल आहे, ते तुमच्या त्वचेला हानिकारक आहे. म्हणून जास्तीत जास्त तुम्ही जे अनमेडिकेटेड की ज्याच्यात सुगंधी द्रव्य नाहीत अशी तेल, जसं खोबरेल तेल आहे, तिळाचं तेल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे, ही उत्कृष्ट आहेत. बऱ्याच वेळेला ब्रँडच्या नावाखाली त्याच्यामध्ये कुठला तरी रंग टाकून, सुगंधी द्रव्य टाकून ती आकर्षक बनवली जातात, पण ती बऱ्याच वेळेला तुम्हाला उपयोगी असतील तर नाही, कदाचित घातक पण असू शकतात. म्हणून आपल्याला नेहमी अनमेडिकेटेड मॉइश्चरायझर्स ती सगळ्यात चांगली असतात. सगळ्यात चांगली. प्रेक्षक हो, लक्षात घ्या, खूप लहान लहान मुद्दे आहेत, परंतु सरांनी अगदी साध्या भाषेमध्ये ते सांगितले आहेत. होमिओपॅथीची विशेष किमया आपण पाहणार आहोत, पण तत्पूर्वी बघूया आपला विशेष आरोग्य सल्ला काय आहे ते. पावसाळ्यात पाय काळजीपूर्वक कोरडे करावेत, अन्यथा पाय सतत ओलसर राहिल्याने बोटांच्या बेचक्यात चिखल्या होण्याचा संभव असतो. व्यवस्थित सुकलेले कपडे वापरावेत. किंचित ओलसर कपड्यांमुळे सुद्धा त्वचेला जंतू संसर्ग होऊन त्वचा विकार होऊ शकतात. पावसाळ्यात घाम येईपर्यंत व्यायाम करू नये, मात्र आपला साधा नियमित व्यायाम पण कमी प्रमाणात आपण सुरू ठेवू शकतो. पावसाळ्यात धुसलेले केस पूर्णपणे कोरडे होतील याची खूप आवश्यक आहे की आपण दखल घेतली पाहिजे. प्रेक्षक हो, काही कारणास्तव आजच्या कार्यक्रमाचा काही भाग आपल्याकडून मिस झाला असेल तर याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रक्षेपण आपण पाहू शकता. गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट 2017 सकाळी 9 वाजता. अर्थातच आजचा विषय सोरियासिसचे प्रकार आणि होमिओपॅथिक उपचार आणि अर्थातच सहभाग डॉक्टर R.S. सोनावणे यांच्यासह. तसंच दरवेळी नवीन नवीन डॉक्टरांना आपल्या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी आणि विशेषतः आजच्या कार्यक्रमाचा अभिप्राय घेण्यासाठी पाहूयात आपला पत्ता. निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आपला ईमेल ॲड्रेस आहे hellodoctor@ddkmumbai@gmail.com. तसंच फेसबुक आणि यूट्यूबच्या लिंकवरून सुद्धा तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. सर, आतापर्यंत आपण होमिओपॅथी आणि सोरियासिसचे प्रकार याच्यावरती चर्चा केली, तर मला सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला विचारायचं आहे की होमिओपॅथीची काय वैशिष्ट्ये आहेत की एवढी यशस्वी चिकित्सा होते. होमिओपॅथी नेहमी आजारापेक्षा आजाराचं जे मूळ कारण आहे, जे प्रतिकारशक्ती आहे, त्याचं संतुलन करण्यामागे असतं. होमिओपॅथिक औषधं ही नैसर्गिक असून त्याचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही आहेत. साधारणतः सोरायसिसमध्ये प्रचलित औषधं जी आहेत ती आजारापेक्षाही त्याचे साईड इफेक्ट्स भयंकर आहेत. तर होमिओपॅथीचं विशेष असं आहे की अतिशय सुरक्षित, कितीही वेळ औषध घेतलं त्यांनी तरी त्याचे दुष्परिणाम नाही, ती हॅबिट फॉर्मिंग नाही आहेत आणि ती रोग मुळापासून दुरुस्त करतात. हे होमिओपॅथीचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे या सगळ्या वैशिष्ट्यांमुळेच आपण जेवढे काही पेशंटचे टेस्टिमोनियल्स पाहिले किंवा फोटो पाहिले, हे खरोखरच खूप यशाचं रहस्य आहे. तसंच सर, डॉक्टरांच्या तोंडातून आलेला सल्ला हा नेहमीच रुग्णांसाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा असतो. सर, ते शेवटी काय सल्ला देऊ शकाल? सोरायसिसवर उपचार हा खूप मोठा गैरसमज आहे. सोरायसिसवर होमिओपॅथीमध्ये अतिशय प्रभावी उपचार आहेत. आपण सगळ्या प्रकारच्या सोरायसिस दुरुस्त झालेल्या आपण केसेस बघितलेल्या आहेत आणि होमिओपॅथिक उपचाराचं वैशिष्ट्य असते की हा उपचार तुम्हाला कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाही आणि पूर्णपणे आजार दुरुस्त करणार आहे. पण सोरायसिस उपचारासोबत सोरायसिस नियंत्रणासाठी आपण ज्या गोष्टी सांगितल्या त्या पण त्या रुग्णाने पाळायचं आहे. त्याचा योग्य आहार आणि त्यांची लाईफस्टाईल बदलवायची आहे, म्हणजे त्याचा उपचाराचा त्यांना अधिक फायदा होईल. निश्चितच सर, सगळे प्रश्न झाले, परंतु माझ्याही मनामध्ये काही उत्सुक प्रश्न आहेत. हा संपर्कजन्य असू शकतो का? नाही, हा संसर्गजन्य नाही. स्त्रियांमध्ये जेव्हा मासिक पाळी सुरू होते किंवा हॉर्मोनल्स बदल होतात तेव्हा हा व्याधी वाढू शकतो का? हो, हार्मोनल चेंजेस याचे ट्रिगर फॅक्टर्स असू शकतात. अशा रुग्णांनी तुम्ही मध्येही उल्लेख केला, सुती कपडे वापरणे सगळ्यात आवश्यक आहे का? हो, आवश्यक नाही, त्याचे वापरायलाच हवेत, कारण ते व्हेंटिलेशन जास्त चांगलं करतात आणि आपल्या त्वचेसाठी सुती कपडे हे आरोग्यदायी आहेत. आपण मोठ्या शहरांमध्ये किंवा खेडेगावातही पाहतो शिळं अन्न खाल्लं जातं, तर शिळ्या अन्नामुळे काही घातकता होऊ शकते? शिळ्या अन्नामध्ये कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिशन्स नाहीयेत, त्यामुळे शिळं अन्न खाणं घातक आहे. ताजं अन्न खायला पाहिजे आणि त्याच्याने आजार वाढू शकतो. आणि सर्व पथ्यानंतर सोरियासिसच्या रुग्णाची पूर्णतः होमिओपॅथी उपचाराने मुक्ती होते का?
हो, निश्चित होते. प्रेक्षक हो, निश्चितच. आणि लक्षात घ्या, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर दुसऱ्या दिवशी आशेचा सूर्यकिरण येणार हा निसर्गाचा एक ठरलेला नियम आहे. आणि याच अनुषंगाने जे रुग्ण सोरियासिस ग्रस्त आहेत, आजपर्यंत अनेक उपचारांनी अयशस्वी आलेले आहेत, होमिओपॅथीचे उपचार आपण करू शकतो आणि निश्चितच यशाचा किरण उपयुक्त अशा उपचारांनी आपण तुम्हाला दाखवू शकतो. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमामध्ये आलात, उत्तम माहिती दिलीत, त्यासाठी संपूर्ण परिवारातर्फे आपले मनापासून आभार. आणि प्रेक्षक हो, आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या नवीन कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.